नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावात घडलेली एक खरी घटना सांगणार आहे। सकाळपासून वातावरण थोडं वेगळं वाटत होतं। आकाशात काळे ढग दिसत होते, पण सुरुवातीला कुणालाही वाटलं नाही की काही वेळात इतका मोठा बदल होईल। गावातले लोक आपापल्या कामात व्यस्त होते। कुणी शेतात काम करत होतं, कुणी जनावरांना चारा टाकत होतं, तर काही लोक गावात बसून गप्पा मारत होते। वातावरणात थोडासा गारवा होता। सगळ्यांना वाटत होतं की आज साधा पाऊस येईल आणि वातावरण थंड होईल। पण हळूहळू वाऱ्याचा वेग वाढायला लागला। सुरुवातीला हलका वारा होता, मग अचानक जोरदार झोत यायला लागले। झाडांची पानं उडू लागली। धूळ हवेत फिरू लागली। गावातल्या लोकांनी आकाशाकडे पाहायला सुरुवात केली। थोड्याच वेळात आकाश पूर्ण काळं झालं। दिवस असतानाही संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं। वातावरणात एक वेगळीच शांतता होती। आणि अचानक जोरदार वारा सुरू झाला। घराच्या पत्र्यांचा आवाज येऊ लागला। काही घरांवरचे पत्रे थरथरायला लागले। लोक घराबाहेर येऊन पाहत होते। कुणी दरवाजे बंद करत होतं, कुणी घरासमोर ठेवलेल्या वस्तू आत घेत होतं। आणि काही मिनिटांतच जोरदार पाऊस सुरू झाला। पावसाचे मोठमोठे थेंब जमिनीवर पडायला लागले। त्याचवेळी वारा आणखी वाढला। पावसाबरोबर इतका जोरदार वारा होता की घरावरचे पत्रे हलायला लागले। अचानक एक मोठा आवाज झाला आणि एका घराचं पत्र उडून दूर गेलं। ते पाहून सगळे घाबरले। मग दुसऱ्या बाजूला आणखी एका घराचं पत्र उडालं। काही लोक सुरक्षित ठिकाणी धावू लागले। झाडं इतकी जोरात हलत होती की मोठमोठ्या फांद्या तुटून खाली पडायला लागल्या, काही झाडं पूर्णपणे जमिनीवर पडली। गावातल्या रस्त्यावर झाडांच्या फांद्या आणि पानं सगळीकडे पसरली होती। शेतकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला। काही पिकं वाऱ्यामुळे आडवी पडली। काही ठिकाणी पावसाचं पाणी साचायला लागलं। शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान झालं। लोक घरात बसून देवाकडे प्रार्थना करत होते की हा वारा आणि पाऊस लवकर थांबावा। लहान मुलं घाबरली होती। गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती। सुमारे काही वेळानंतर पावसाचा जोर कमी व्हायला लागला। वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी झाला। मग लोक बाहेर येऊन पाहायला लागले। बाहेरचं दृश्य पूर्ण बदललं होतं। काही घरांचे पत्रे उडालेले होते। काही झाडं पडलेली होती। रस्त्यावर पानं आणि फांद्यांचा खच पडला होता। पण अशा वेळेला गावाची खरी ताकद दिसते। सगळे लोक एकत्र आले। कुणी झाड बाजूला करायला सुरुवात केली, कुणी उडालेले पत्रे जमा करायला लागले, तर कुणी एकमेकांची विचारपूस करत होते। मित्रांनो, निसर्ग किती शक्तिशाली आहे हे अशा प्रसंगातून समजतं। काही मिनिटांत सगळं बदलू शकतं। त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेणं खूप गरजेचं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।